होतील। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कारण की आता रब्बी हंगामासाठी म्हणजेच की पेरणीसाठी, खते बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अत्यंत या ठिकाणी पैशांची गरज असल्यामुळे आमच्या खात्यावरती नुकसान भरपाई कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार, रब्बी अनुदान कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यासाठी मान्यता दिली होती आणि त्यानुसार गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती। मात्र अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। त्यामुळे आमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता सरकारने स्पष्टपणे सांगितले की टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे आणि त्यानुसार आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत। जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत तर बघा, या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे। तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान कधी जमा होणार, त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रब्बी अनुदान या ठिकाणी जमा झाले आहे। तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली आहे, रब्बी अनुदान जमा झाले आहे। तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कधी जमा होणार आणि त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विम्याची रक्कम नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत। आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। सविस्तर जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत, म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले असतील किंवा या ठिकाणी जमा झाले नसेल तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आता सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, सरकारने सांगितलं की आम्ही आता लवकरच या ठिकाणी पीक विमा, नुकसान भरपाई असेल, अनुदानाची रक्कम देत आहोत। त्याचं कारण म्हणजे आता सरकारला देखील या ठिकाणी पुढचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी कर्जमाफीचा घ्यायचा आहे। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की राज्य सरकारने कर्जमाफी का केली नाही, तर याचं उत्तर देखील सरकारने दिलं आहे। आता सरकार काय म्हणतंय तर बघा, सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं की कर्जमाफी जर केली तर तो फायदा शेतकऱ्यांना न होता तो या ठिकाणी बँकांना होईल। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्यामुळे कर्जमाफीचा निर्णय न घेता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे आणि लवकरच या ठिकाणी पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी तब्बल या ठिकाणी 31,000 कोटींचं बजेट जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि ते बजेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहे। आता बघा, या ठिकाणी पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 20,000 कोटींच्या मदतीचा जार, कृषी मंत्री भरणे यांची माहिती। केंद्राकडून देखील मदतीची अपेक्षा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामधून
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता सरकारने। त्यानंतर रब्बी अनुदान देखील या ठिकाणी देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता आणि पीक विमा देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला होता। आता सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा झाली। आता तुमच्या जर खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली नसेल तर कसलीच काळजी करू नका। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की 10 ते 15 दिवस पैशांचे वितरण होणार असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता सर्वात आधी नुकसान भरपाई कधी मिळणार ते बघूयात, त्यानंतर रब्बी अनुदान कधी मिळणार ते बघूयात आणि सर्वात शेवटी पीक विम्याची रक्कम देखील कधी मिळणार ते देखील आपण पाहणारच आहोत। त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी नुकसान भरपाई बद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे, यामध्ये पाहू शकता। राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने आतापर्यंत 20,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। या संदर्भातील सरकारने शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा होत असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिली आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम वर्ग केली जात आहे। नुकसान भरपाईसाठी सरकारने 20,000 कोटींची मदत या ठिकाणी जाहीर केली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली आहे। जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई या ठिकाणी जमा झाली नसेल तर आज जमा होईल, जर आज जमा झाली नाही तर उद्या होईल, कारण की सरकारने असं सांगितलं आहे की साधारणतः 10 ते 15 दिवस या ठिकाणी पैसे वाटप होणार असल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार ते देखील आपण बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक या ठिकाणी पाहत चला। आता ही झाली नुकसान भरपाई बद्दलची बातमी। यामध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे तर 20,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत नुकसान भरपाई पोटी। जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली नसेल तर आज होईल, जर आज नाही झाली तर उद्या होईल, जर उद्या नाही झाली तर परवा दिवशी 100% होईल। साधारणतः 10 ते 15 दिवस या ठिकाणी नुकसान भरपाई वाटप केले जाणार असल्याची देखील अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर आता सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 कामे करण्याचे देखील सांगितले आहे। म्हणजेच की पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदान असेल, या सर्व योजनांच्या लाभाकरिता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 कामे करण्याचे सांगितले आहे। आता कोणती 2 कामे करायचे ते देखील आपण बघणारच आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता पुन्हा एकदा सांगत आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होत असून सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी 20,000 कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता ही झाली नुकसान भरपाई, म्हणजेच की नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता त्यानंतर या ठिकाणी रब्बी अनुदान कधी मिळणार ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर पीक विमा देखील कधी मिळणार ते पाहूयात आणि सर्वात शेवटी जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता नुकसान भरपाईसाठी 20,000 कोटी रुपये या ठिकाणी जाहीर झाले असून ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रब्बी अनुदान जाहीर झाले होते। या ठिकाणी पाहू शकता रब्बी अनुदान संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बीचे अनुदान या ठिकाणी जमा होत आहेत। आता या ठिकाणी सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, राज्यातील शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरण्याकरिता या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा। म्हणजेच की शेतकऱ्यांना या ठिकाणी पेरणीसाठी, खते बियाणे खरेदीसाठी काही ना काही या ठिकाणी मदतीचा हातभार लागावा, याकरिता सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपये म्हणून रब्बी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता हेक्टरी 10,000 रुपये अशा पद्धतीने 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी जमा केले जात आहे। म्हणजेच की साधारणतः 30,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि या ठिकाणी रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जमा होण्यास सुरुवातच झाली आहे। बघा, आता सुरुवातीला नुकसान भरपाई वाटप सुरू झाले आणि आता नुकसान भरपाई नंतर या ठिकाणी रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून हेक्टरी 10,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहेत।
आहेत। आता या ठिकाणी नुकसान भरपाई देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असून आता रब्बी अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जमा झाले नसेल तरी काळजी करू नका, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये रब्बी अनुदान देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल। आता आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील। अशा पद्धतीने आता पैशांचे वाटप सुरू झाले आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, नुकसान भरपाईसाठी सरकारने आतापर्यंत 20,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर केला असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई या ठिकाणी जमा होत आहे आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त सरकारने रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जाहीर केले आहे। म्हणजेच की नुकसान भरपाईचे वेगळेच पैसे आणि रब्बी अनुदानाचे वेगळेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा या ठिकाणी केले जात आहेत। आता रब्बी अनुदानासाठी सरकारने 7,800 कोटींचा निधी जाहीर केला असून हा निधी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत या ठिकाणी आपण पाहूयात आणि त्यानंतर पीक विमा देखील कधी मिळणार ते आपण पाहूयात। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होत आहे। मात्र या ठिकाणी पीक विम्याची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली नाही। सध्या फक्त नुकसान भरपाई आणि या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहेत। आता बघा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत या ठिकाणी पाहूयात। तर आता पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात आहेत। त्यानंतर या ठिकाणी सोलापूर, मी या ठिकाणी तुमचा वेळ वाया न घालवता या ठिकाणी माहिती सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। पहिला जिल्हा अहिल्यानगर, सोलापूर असेल, बीड, नांदेड या ठिकाणी, त्यानंतर बुलढाणा असेल, त्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, अमरावती, नाशिक या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर या ठिकाणी जळगाव, हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम, वर्धा, सांगली, नागपूर, चंद्रपूर असेल, त्यानंतर पुणे या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर या ठिकाणी नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा, ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग अशा साधारणतः या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की राज्यातील साधारणतः या ठिकाणी 34 ते 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नुकसान भरपाई जमा होत आहे, रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होत आहे, मग पीक विमा नेमका कधी मिळणार? तर याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता सरकारने देखील या ठिकाणी पीक विमा देण्याचं आश्वासन दिलं होतं। हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा पोटी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती सरकारने या ठिकाणी दिली होती। आता नेमका पीक विमा कधी मिळणार? तर बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता अहवाल सादर करण्यामध्ये येत आहेत आणि अहवाल पूर्णपणे सादर झाल्यानंतर या ठिकाणी पीक विम्याचे वाटप केले जाईल। म्हणजेच की अजून साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। मात्र सध्या जर बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात असून लवकर या ठिकाणी पीक विम्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे फार्म आयडी काढून घ्या। फार्म आयडी असेल तर अत्यंत या ठिकाणी म्हणजेच की फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। अनुदानाच्या लाभाकरिता, नुकसान भरपाईच्या लाभाकरिता आणि पीक विम्याच्या लाभाकरिता या ठिकाणी फार्म आयडी अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे जर तुमच्याकडे फार्म आयडी नसेल तर फार्म आयडी काढून घ्या। जर तुमच्याकडे फार्म आयडी नसेल तर तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी देखील करू शकता। ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। आणि त्यानंतर जे अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी
आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पहा। चला, नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20,000 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि रब्बी अनुदानासाठी सरकारने 7,800 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून हा देखील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जात आहे आणि पीक विम्याची रक्कम अजून साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट होती। तुमच्या खात्यावरती जर पैसे जमा झाले नसेल तर आज होतील, जर आज झाले नाही तर उद्या होतील, कारण की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की साधारणतः 10 ते 15 दिवस पैशांचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा, या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असले तरी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आयडी मधील जर काही या ठिकाणी त्रुटी असेल तर ती या ठिकाणी दूर करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर अजून एक पर्याय आहे, म्हणजेच की येत्या या ठिकाणी साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जर जमा झाला नाही तर तुम्ही मग या ठिकाणी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।